मागील 25 वर्षापासून कामगाराच्या प्रश्नावर काम करत असल्यामुळं बांधकाम व्यवसाय, असंघटित कामगार यांच्यामध्ये सुरक्षा आणि आरोग्यविषयक समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत. कामगारांच्या मुलांचं शिक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं कामगारांचं हित जोपासत त्यांच्या कामगारांच्या आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्यक्रम देणार असल्याचा संकल्प भारतीय जनता मजदूर सेलच्या नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा ज्योती सावर्डेकर यांनी व्यक्त केलं. भारतीय जनता मजदूर सेलचे राष्ट्रीय चेअरमन विष्णुप्रिया रॉय चौधरी, राष्ट्रीय अध्यक्ष अर्नब चटर्जी, राष्ट्रीय सचिव संजय अग्रवाल, महिला सेलच्या अध्यक्ष सविता पांडे, जयेश डांग, उमेश शहा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ज्योती सावर्डेकर यांचा पदनियुक्तीपत्र प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी सावर्डेकर बोलत होत्या. धन्यवाद देतीये चटर्जी साहेबांना आणि चौधरी साहेबांचे की त्यांनी महाराष्ट्राकडे लक्ष दिलं आणि महाराष्ट्र मजुरांच्यासाठी माझी आज मोठी जबाबदारी देऊन निवडणूक केली आहे. त्यांच्या अपेक्षांचा नक्कीच मी आदर करते आणि ह्या गोष्टीला मी पुढे आपल्या सगळ्या मजदूरांना न्याय मिळेल यासाठी नक्कीच मी सक्षम आणि पूर्ण पारदर्शक असा कारभाराचा मी सांभाळेन. याच्यामध्ये ही फार मोठी गोष्ट आहे की हा विश्वास त्यांनी आपल्या मजदूरांसाठी आणि आपल्या लोकांसाठी एक नेता देणं, आणि जे मला मनापासून आवडतं हे काम. म्हणजे गेले 20 वर्ष मी या लोकांसाठी काम करते. वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांच्या अनेक अडचणी मी जाणते आणि मला त्याच्यावरती हे काम करायला आवडणार आहे. अनेक स्कीम असतात सरकार दरबारी, त्या फक्त होतात पण त्या आपल्या मजदूरांपर्यंत येत नाहीत किंवा पोहोचत नाहीत त्यांच्याबरोबर. मग त्याच्यामध्ये ऊस तोड्यांचे प्रश्न असू शकतात, बांधकाम समितीवर काम करणाऱ्या गवंड्यांचे प्रश्न असू शकतात, अगदी म्हणाल तर घराघरातून असणाऱ्या कामवालीचेही प्रश्न असू शकतात. म्हणजे अनेकांचे हे प्रश्न आपल्याला माहिती आहेत जेव्हा आपण त्यांच्याबरोबर उठतो. आणि मी हा जवळनं प्रवास त्यांचा बघितलाय आणि मला असं वाटतं की याची संधी यांनी मला खरंच दिली. त्याबद्दल मी मनस्वी आभारी आहे चौधरी साहेबांची आणि चटर्जी साहेबांची. त्याचबरोबर ताईंनी पण मला विश्वासाने सकाळी आज आल्यालाच त्यांनी सांगितलं की आपण इतक्या छान आपण काम करत आहोत. संजय भाई आहेत आपल्याकडनं पुण्याहून, उमेश भाई आहेत इथे, त्यानंतर आपले जयेश भाईनी तर मला अगदी हट्टाचा माणूस हा आहे खरं तर. यांच्यामध्ये म्हणायला हरकत नाही. पुणेकरांनी मला आपल्या तो विश्वास दिला की ताई तू करतीस आणि करणार आहेस, म्हणून तरी हो म्हण. पहिली अशी 5 कामं कुठली की तुम्ही प्रायोरिटी बेसवर करणार आहात, काही ठरवलंय? हेल्थ, एज्युकेशन त्यांच्या मुलांसाठी हे फार महत्वाचं आहे, जे मी आतापर्यंत करत आली आहे. ही लोक कामं करत असतात पण ती सिक्युअर नाही आहेत. तुम्ही आणि आम्ही आपण इन्शुरन्स काढू तरी शकतो, त्यांच्यासाठी काय आहे, ते काम करतात उन्हातानात दिवसा, त्यांना वेदरचं काही नसतं पण त्यांना सिक्युरिटी नाही, हेल्थ सिक्युरिटी कुठलीच नाहीये. आय थिंक दॅट इज अ मस्ट. त्याच्याबरोबरच त्यांच्या म्हणजे आई वडिलांनी कामगार म्हणून काम केलंय, जो आपण म्हणत आलो आणि जे माहिती आपल्याला की माझा जन्म माझ्या हातात नाहीये पण माझा मृत्यू माझ्या हातात येतो. श्रीमंत की गरीब भरायचं, मी मजूर म्हणून भरायचं की मी त्याच जिथं काम केलं त्याचा दिग्दर्शक किंवा त्याचा एक कामगार म्हणून उत्तम जगायचं, हे माझ्या हातात असणार आहे. आणि ते त्यांनी एज्युकेशनमुळे त्यांना ते करता येईल असं मला वाटतं. त्यात योग्य मार्गदर्शन त्यांना करण्याची गरज आहे, शिक्षणाचं महत्त्व त्यांना देण्याची गरज आहे. म्हणजे माझ्याकडे अगदी अंगठी बहादर मुलं आहेत पण आम्ही त्यांच्या स्किलवरती फोकस करतो. माझ्याकडे अगदी घरात कामाला जरी येणाऱ्या मुलांना ड्रायव्हिंग पासून ते अगदी किचन पर्यंत, त्याचबरोबर त्यांच्या बाकीच्या सगळ्या म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असो किंवा त्यांचं स्किल असो, तुम्ही उपाशी नाही मरणार कारण सगळ्यात तुमचं स्किल महत्वाचं आहे. हे त्यांना सांगणं शिक्षणाच्या मार्गातनं फार महत्वाचं आहे. हे मला आवडेल त्यांच्यासाठी करायला. तक लेते हैं वो श्रमिक को शोषण करते हैं और उस शोषण के विरोधी भारतीय जनता मजदूर सेल ने सारा देश में काम कर रहे हैं. अभी कुछ देर पहले मनेसर म्यूनिसिपल ने वहां जो रेडी पट्टी वाला था तो उन्होंने एक आदमी शोषण कर रहे थे तो हम इसका कंप्लेन किया और प्राइम मिनिस्टर दफ्तर से लेबर मिनिस्टर से हरियाणा सीएम और प्रिंसिपल सेक्रेटरी को निर्देश दिया और जो शोषण कर रहे हैं उसका अरेस्ट कर लिया. तो ऐसे हम अभी काम कर रहे हैं, सारा देश भर के काम कर रहे हैं और हमारा शुभकामना है ज्योति दीदी को, जो ज्योति दीदी महाराष्ट्र में और भारतीय जनता मजदूर सेल के बहुत जोर
कदम से आगे बढ़ाएगा और उसका उनको जो जो जरूरत पड़े संगठन के ओर से, मैं चेयरमैन के नाते और मेरा नेशनल अध्यक्ष के नाते हम लोग पूरा सहायता करेंगे और आगे भारतीय जनता मजदूर सेल को आगे बढ़ाएंगे। सर, आज बताइए कि आप पुणे में आए हैं, तो आपकी जो भाजपा मजदूर संघ इसका काम कैसा अभी आगे चलने वाला है और आज किसका आपने चयन किया? भारतीय जनता पार्टी का जो विचारधारा है, जो विचारधारा ने डॉक्टर श्यामा प्रसाद मुखोपाध्याय, दीनदयाल उपाध्याय ने हम लोग को दिए हैं, और उसका मूल जो है, आप जानते हैं इंटीग्रल ह्यूमनिज्म, दीनदयाल उपाध्याय के एकत्व मानव दर्शन, उसका मूल तत्व ही है जो एकदम शेष पंक्ति में बैठा आदमी उसको सामने ले आने का, और ये काम वो जनता करेगा, सरकार उसको सहायता करेगा। तो उसी सिलसिले में भारतीय जनता मजदूर सेल और हम